जय भीम मित्रांनो, आपण बघत असाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134वी जयंती जगभरामध्ये साजरी होताना 11 एप्रिल रोजी एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याचं नाव आहे जय भीम पॅन्थर। आणि त्याच अनुषंगाने आज आपण नवी मुंबईमध्ये आहोत आणि नवी मुंबईमध्ये इकडचे जे कार्यकर्ते आहेत संपूर्ण थिएटर बुक करून जय भीम पॅन्थर जे मूवी आहे ते समाजाला दाखवण्यासाठी फ्रीमध्ये ठेवलेत। आणि त्याच अनुषंगानं या जय भीम पॅन्थर मूवीमधले काही कलाकार या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत। ॲक्टर म्हणून विनय धाकडे सर आपल्याबरोबर आहेत। काय सांगणार आहात आज जय भीम पॅन्थर मूवी प्रदर्शित तुम्ही केलेला आहात, एक ॲक्टर म्हणून काय सांगणार आहात, कसं प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रामध्ये? सर, प्रतिसाद चांगला मिळतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मला असं वाटतं की आणखी चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे। कारण काय आपण बरेचसे चित्रपट पाहतो समजा, तर त्यांना भरपूर प्रतिसाद मिळतो, पण आता एवढा चांगला सोशल मेसेज देणारा चित्रपट, विचार एक चळवळीची विचार सांगणारा चित्रपट, बाबासाहेबांचे विचार सांगणारा चित्रपट, म्हणजे जेवढे आपले महापुरुष होऊन गेले त्या सगळ्यांचे विचारावर आधारित असा चित्रपट आहे आणि तो प्रत्येकानं बघावं, प्रत्येकाने त्याच्यातले विचार घ्यावं असं मला वाटतंय आणि हे सगळ्यांनी बघायला पाहिजे। सर, असे चित्रपट खूप कमी येतात आणि हा एक चांगला प्रयत्न केला आहे बंदीजींनी आमच्या, की बरेचसे चित्रपट आपण बघतो, म्हणजे थ्रिलर म्हणा, लव्ह स्टोरी म्हणा किंवा हिस्टॉरिकल म्हणा, पण अशा पद्धतीचे चित्रपट खूप कमी येतात आणि त्यातल्या त्यात आपल्या समाजावर येणारे चित्रपट हे फार कमी राहतात। तर असे चित्रपट वारंवार यायला पाहिजे, लोकांमध्ये अवेअरनेस वाढायला पाहिजे आणि हे चित्रपट बघायला पाहिजे प्रत्येकाने, असं मला वाटतं। इंटरव्हल पर्यंत आम्ही देखील तो मूवी बघितला आहे, परंतु त्याच्यामध्ये या 2-4 वर्षामध्ये घडलेल्या ज्या शोषित वर्गांवरती जे अन्याय झालेला आहे त्याच्यामध्ये ते दाखवलेलं आहे। काय तुमच्या मनामध्ये आला चित्रपट तुम्ही शूट करताना, काय सांगणार आहात? तर शूट करताना तर ज्या दिवशी स्क्रिप्ट हातामध्ये आली आणि वाचल्यानंतर शब्दच नव्हते आमच्याकडे, असं एकही आर्टिस्ट नाही आहे की ज्याच्या या विषयावर बोलून म्हणून, कारण की त्याच्यातले जे व्यथा आहेत आणि ज्या पद्धतीचं वातावरण सुरू आहे ते म्हणजे भयंकर वातावरण आहे। आणि हे चित्रपट केल्यानंतर ते कॅरेक्टर जेव्हा जगत होतो तेव्हा हे गोष्टी फील झाल्या की समाजासाठी आपण काहीतरी देणं असतं आणि ते देणं आपल्याला प्रत्येकाला करावं लागतं, तर ते आम्ही प्रयत्न केला सर। आणि हा जो त्रास होता या चित्रपटामध्ये, जे जे पात्र आहेत, एक सत्य घटनेवर आहेत बरेचसे पात्र त्याच्यामधले, आणि त्या पद्धतीनं ते निभावताना खूप जास्त त्रास झाला सर, की आजही या काळातही अशा पद्धतीची वागणूक आहे आणि हे 2025 ची गोष्ट आहे। हे वाईट आहे, हे खूप वाईट आहे। एवढ्या दिग्गज ॲक्टर बरोबर तुम्ही काम केलात, कसं वाटलं काम करताना? काम करताना अनुभव खूप चांगला आला, कारण की यांना आपण लहानपणापासून पाहतो, त्यातले बरेचसे जयंत वाडकर सर म्हणा किंवा संजय कुलकर्णी सर म्हणा किंवा मिलिंद शिंदे सर म्हणा, यांना टीव्हीवर बघत आलेलो आहे आणि त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळते, हे अभिमानाची गोष्ट आहे। आणि ते संतोष गाडे सर किंवा निशांत धापसे सर, बंतीजी यांच्यामुळे शक्य झालं आहे आणि खरंच मजा आली, बरंच काही शिकता आलं यांच्याकडनं आणि होप सो की पुढे असं चांगलं होईल। आपल्याबरोबर प्रोड्युसर आहेत, बनते आहेत, बनतेजी काय सांगणार आहात? एकंदरीत हा चित्रपट आज दिग्दर्शित झालाय, काय सांगणार आहात, कसं वाटतंय तुम्हाला, कसं प्रतिसाद? आज मी सर्वप्रथम ज्यांनी आज या थिएटरमध्ये शो लावलेला आहे वाशी या ठिकाणी, आयुष्यमान प्रतीक जाधव सर आणि त्यांची येरोलीमधील सर्व भीमसैनिक, त्यांच्यासोबत असणारे, त्यांना साथ देणारे सर्व कमिटी यांचं मी अभिनंदन करतो। खरं पाहिलं तर हा जो चित्रपट निर्माण करण्याचा जो हेतू आहे तो खूप अंतःकरणातून आणि काहीतरी समाजाला प्रत्येकानं दिलं पाहिजे, वाईट गोष्टीपासून वाचण्यासाठी। जे काही आज समाजामध्ये दंगल दिसत आहेत, वेगवेगळ्या गोष्टीपासून तरुण पोरांची माथे भडकत आहेत, काही अनेक गोष्टी रोज काही ना काही टीव्हीवर आम्हाला बघत आहेत। तर बाबासाहेबांनी मीडिया हे प्रभावी माध्यम सांगितलेलं आहे, लोकशाहीतला आपला अतिशय महत्त्वाचा स्तंभ सांगितलेला आहे आणि त्या मीडियाच्या माध्यमातून जर योग्य माहिती गेली तर निश्चितच सर्व लोक सुखी राहतील। बाबासाहेबांनी कधी एका जातीसाठी, धर्मासाठी किंवा इवन त्यांच्यावर ज्यांनी
अत्याचार केलेला आहे, तर त्यांना सुद्धा बाबासाहेबांनी न्याय दिलेला आहे, प्रेम केलेला आहे. हे बाबासाहेबांचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून आपलं काहीतरी काम आहे, कार्य आहे. या हेतूनं नवयान ड्रीम टीम प्रोडक्शन निर्माण झालेलं आहे. सोबत आमचे संतोष गाळे जे आहेत, बाबासाहेब पाटील आहेत, नाथाराम धापसे आहेत, त्याचबरोबर प्रकाश शिंगारे आणि सर्व कलाकार. तर हा चित्रपट निर्माण करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे असा की कलाकारांनी ठरवलं, मी सुद्धा समाजामध्ये अनेक वर्षापासून काम करतो, सर्वजण काम करतात, कुठे प्रोडक्शन मध्ये काम केलं तर पैसा तर भेटणार, उपाशी तर राहणार नाही. परंतु आपण एक माणूस आहे आणि आपलं काहीतरी समाजाला देणं आहे. अनेक महापुरुषांनी या समाजाला आपलं आयुष्य दिलेलं आहे. मग जरी आम्ही आयुष्य देऊ शकत नाही, परंतु आमच्या जीवनातला काही वेळ देऊ शकतो समाजासाठी. म्हणून सर्वजण एकत्र आले, केवळ आणि केवळ बाबासाहेबांचा संदेश हा जनमानसापर्यंत पोहोचावा या उद्देशाने एकत्र आले. म्हणून हा पिक्चर सफल झाला, बनला. अन्यथा जर असं ध्येयाने झपाटलेले लोक जर आमच्यापाशी नसते तर हा चित्रपट कधीच निर्माण झाला नसता. आज आम्ही समाजामध्ये बघतो, अनेक श्रीमंत लोक आहेत, अनेक उद्योगपती लोक आहेत, परंतु असे चित्रपट काढायचे धाडस काढत नाही. कारण की त्यांना वाटते जर हा चित्रपट लोकांनी बघितला नाही तर सगळा पैसा वेस्टच होऊन जाईल. लोक कधी पण बिझनेसच्या हिशोबाने बघत असतात. परंतु आमची जी प्रोडक्शन टीम आहे, आमच्या मनात कुठलाही बिझनेसचा हेतू नाही. फक्त एक काहीतरी आपण दिलं पाहिजे. हे बरोबर नाही जे काही महाराष्ट्रामध्ये समाजात चाललेलं आहे. आणि बाबासाहेबांनी एक कुठेतरी चौकटीत लोक बांधत आहेत. अनेक लोकांनी या चित्रपटाला चांगलं उचलून धरलेलं आहे. मी प्रतीक जाधवांचं यासाठी स्वागत करतो की आम्ही त्यांना कॉल केला नाही, आम्ही त्यांना बोलवलं नाही, आमंत्रण दिलं नाही, किंवा तुमचा खूप मोठेपणा होईल समाजामध्ये म्हणून तुम्ही, हे काही नाही. जसे आमच्या मनामध्ये भावना होती की आपण काहीतरी केलं पाहिजे, त्याच भावनेनं प्रतीक जाधव आणि त्यांची कमिटी जुळले. आणि असे लोक जेव्हा समाजात निर्माण होतील तर निश्चितच सगळ्या जाती धर्माचे लोक सुद्धा एकत्र येतील. कारण की आज पिढी शिक्षित झालेली आहे. आज बरेच पिढीला जे एज्युकेशन करतात, कॉलेजमध्ये जातात किंवा चांगल्या प्रकारे IT इंजिनिअरमध्ये जॉब करतात, त्यांनाही पाठीमागच्या गोष्टीचं घेणदेणं नाही. पण त्यांना वाटतं की आपण प्रेमानं कसं राहिलं पाहिजे. तर हे जर विचार असेल ते फक्त महापुरुषांकडे आहे. महापुरुषाचे विचार लोकांपर्यंत पोहोचायचा या उद्देशाने चित्रपट काढला. आणि त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. महाराष्ट्रातील तुमच्या चॅनलच्या वतीने आवाहन करतो की बघा, आम्ही एकदम चांगल्या भावनेने लोकांपर्यंत आलेलो आहोत. आपण सुद्धा स्वयंप्रेरणेने यावं. हे बाबासाहेबांचं काम आहे, समाजाचं काम आहे, चळवळीचं काम आहे. आणि ह्या चळवळीमध्ये कोणाला निमंत्रण आमंत्रण दिल्या जात नाही, कोणाला मान सन्मान दिला जात नाही. वाटलं की अरे हा, मी काहीतरी माझ्या विभागामध्ये अन्याय अत्याचार होतो, कुठेतरी बाबासाहेबांना एका चौकटीमध्ये मांडतात, कुठेतरी शिवाजी महाराजांना एका चौकटीमध्ये मांडतात, आणि विभागलं नाही पाहिजे. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचले पाहिजे. सर्वांना संविधान प्रिय आहे हे समजलं पाहिजे. आज लोक फक्त बाबासाहेबांचा जीवनामध्ये स्वार्थासाठी वापर करते असं मला दिसत आहे. त्याच्यानंतर लेक्चर देईल. परंतु आजच्या दिवशी तुम्ही पण आमचे या ठिकाणी आलात आणि याला जसं प्रसिद्ध देऊ लागलात, अजून लोकांनी याचा आदर्श घ्यावा आणि ते प्रसिद्ध द्यावी. जय भीम. आपल्या बरोबर संतोष गाडे देखील आहेत. काय सांगणार आहात? एकीकडे केरळा स्टोरी येतोय आणि छावा चित्रपट झालेला आहे, आणि काही वर्षांपूर्वी जयंती मूवी सुद्धा प्रदर्शित झाला होता. आज जय भीम पॅन्थर तुम्ही काढलेला आहे, कसा प्रतिसाद मिळतोय? जयंती मूवी बऱ्याच चित्रपटगृहामध्ये लागलं गेलं नव्हतं, हा चित्रपटाला कसं प्रतिसाद मिळतोय, काय सांगणार आहात? सर्वांना क्रांतिकारी जय भीम. पिक्चरला म्हणजे 11 एप्रिल रोजी हा जय भीम पॅन्थर हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. आणि प्रदर्शित झाल्यानंतर म्हणजे नागपूरपासनं मुंबईपर्यंत, विशेषतः मुंबईचं मी धन्यवाद करेल की मुंबईमध्ये प्रचंड असा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला. कारण की काही तालुके आहेत, काही खेडेगाव आहेत, त्या ठिकाणी थिएटरची सोय नाही आहे. परंतु आम्ही प्रयत्न करत आहोत की त्या ठिकाणी सुद्धा हा चित्रपट पोहोचला पाहिजे. तरी सर्व प्रेक्षक वर्ग हा चित्रपटाला भरपूर प्रतिसाद देत आहे. फक्त खंत या गोष्टीची आहे की ज्या पद्धतीने जय भीम पॅन्थर हा चित्रपट हा बहुजन वर्ग उचलत आहे. कारण की मराठी इंडस्ट्री जगली पाहिजे. हे फक्त सर्व मोठे मोठे कलाकार असो, मोठे नेते मंडळी असो, मराठी भाषेवर भाष्य करणारे लोक असो, ही फक्त मराठी भाषा जगली पाहिजे, बोलली पाहिजे, मराठी चित्रपट इंडस्ट्री बॉलिवूडला टक्कर दिली पाहिजे, हे फक्त त्यांच्या भाषणात दिसत आहे. कारण की इतर जो मराठी प्रेक्षक आहे त्या मराठी प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे असं मला दिसत आहे. कारण की फक्त बहुजन समाज आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा जो प्रेक्षक वर्ग आहे
तो ज्या चित्रपटाकडे वळला जातोय आणि तो जरी वळला असून तरी सुद्धा चित्रपट हाऊसफुल चालत आहे. तर माझी अशी विनंती असेल की तुम्ही चित्रपट हा फक्त जय भीम नाव आहे, हा चित्रपट हा फक्त कुठल्या जाती धर्मापुरता बनवलेला नाही. हा जो चित्रपट आहे हा समस्त बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, छत्रपती शिवरायांचे विचार घेऊन चालणारा चित्रपट आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांचा संघर्ष दाखवणारा चित्रपट आहे. तरी माझी मराठी प्रेक्षकांना एक विनंती असेल की आपण फक्त एक टॅगलाईन जी असते, ज्या पद्धतीने बहुजन समाज आहे, बहुजन समाजाने अनेक चित्रपट सुपरहिट केले, तर आपण सुद्धा फक्त मराठी चित्रपट, मराठी सिनेमा म्हणून हा चित्रपट बघितला पाहिजे, अशी मी विनंती करेन. मित्रांनो, जसं मी मगाशी सांगितलं आहे की आपण वाशीमध्ये आहोत आणि खऱ्या अर्थानं जे बी मूवी हा जो चित्रपट आहे ज्यांनी पूर्ण सिनेमागृह जो आहे तो बुक करून अगदी मोफतपणे ठेवलेले आहेत असे आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते म्हणून प्रतीक जाधव आपल्याबरोबर आहेत. काय सांगणार आहात तुम्ही? आज पूर्ण थिएटर बुक केलेले आहेत आणि संपूर्ण लोकांना हाऊसफुल केलेलं आहे. काय सांगणार आहात? विचार असा काय वेगळा नाहीये, फक्त डोक्यात एक संकल्पना होती की समाजात आपण राहतोय तर आपलं काहीतरी देणं लागतं. जसं मगाजी भंतेजींनी सांगितलं, सर्वप्रथम तर मी सर्वांचे आभार व्यक्त करू इच्छितो. मग ते भंतेजी, मग आपले प्रोड्युसर संतोष गाडवे सर व विनय धाकडे सर, की त्यांनी कोणतीही हिचकिच न करता किंवा विचार न करता इथे उपस्थिती दाखवली, त्यासाठी खूप खूप त्यांचे आभार आहे. आणि हेच चळवळीचं काम आहे असं मला वाटतं. ज्या प्रकारच्या चळवळीत आपण सहभाग होऊ शकतो त्या प्रकाराने आपण त्या चळवळीला पाठिंबा दिला पाहिजे. हा एक मार्ग मला वाटला की माझ्याकडून पाठिंबा दिला जाऊ शकतो आपल्या आंबेडकरी चळवळीला. म्हणून याच हेतूने मी फक्त हा शो बुक केला आणि त्याकरिता खाजगी सर्व महिलांना यात सामील होण्यासाठी आवाहन केले आणि त्या झाल्या देखील. त्याचाही मला खूप अभिमान आहे. आज 134वी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जगभरामध्ये साजरी होताना महाराष्ट्रामध्ये देखील या जयंतीला अनेक ठिकाणी गालबोट लागण्याचा प्रयत्न झालाय आणि त्याच अनुषंगानं या मूवीमध्ये काही वर्षांपूर्वी घडलेल्या समाजावरती अन्याय दाखवण्यात आले. परंतु आज देखील जसं मगाशी अनेक ॲक्टर्सनी सांगितलेलं की मराठी लोकांनी पाठ फिरवली गेलेली आहे. काय सांगणार आहात लोकांना? काय आवाहन करणार आहात एक कार्यकर्ता म्हणून? काय सांगणार? अगदी 100% तथ्य सांगितलं सरांनी की मराठी जे लोक आहेत, आपले बांधव आहेत, त्यांनी पाठ फिरवलेली आहे मराठी सिनेसृष्टीकडे. कारण इतर समजा बॉलिवूडचा कोणताही पिक्चर लागला की तो पहिल्या दिवशीच हाऊसफुल होऊन जातो. आणि त्याचप्रकारे मला असं कुठेतरी वाटतं की लोकांना कुठे लाज वाटत राहिली आहे का, किंवा लोक स्वतःला कुठे कमी समजत राहिले आहेत का की मराठी म्हणून. ठीक आहे, मग त्यासाठीच मी एक भाग म्हणून हा समजला की लोक स्वतः पोचू शकत नाहीये किंवा या मूवीचा प्रचार होऊ शकत नाही किंवा कोण रोखतंय ते आपल्याला माहीत नाही, तरी देखील तो प्रसार करण्याच्या मागे आपला हातभार असावा याकरिता मी एवढा एक शो सध्यापुरता बुक केलेला आहे. अजूनही माझ्या डोक्यात हालचाल चालू आहे की असा प्रतिसाद असेल तर अजून येणाऱ्या काही दिवसांमध्ये परत कंटिन्यू 3-4 शो असे बुक करता येईल. खूप खूप धन्यवाद. खरोखरच आपण बघत असाल की जय भीम चित्रपट जे आहे समाजावरती होणाऱ्या अन्याय त्याच्यामध्ये दाखवलेले आहेत. आपण पाहण्यासारखा हा चित्रपट आहे. करोडो रुपये त्याच्यामध्ये खर्च करून सर्वांनी पाहण्यासाठी हे चित्रपट बनवलेला आहे. काही वर्षांपूर्वी जयंती मूवी जो आहे तो बनवला होता, त्याला देखील लोकांनी चांगल्या प्रकारात प्रतिसाद दिला गेला नव्हता असं एकंदरीत कळतोय. परंतु या जे बी मूवीला इकडे ॲक्ट्रेस आहे त्यांची प्रचंड मेहनत हे आपण पाहिली पाहिजे. एक समाज बांधव म्हणून प्रत्येकाने, एवढंच नव्हे सर्व जाती धर्मातले लोक हा जय भीम पॅन्थर जो मूवी आहे पाहिला पाहिजे असं एकंदरीत सर्वांचं या ठिकाणी म्हणणं आहे. मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया जर आपण ज्या ज्या शहरामध्ये राहता त्या ठिकाणी राहून जय भीम मूवी जर पाहिला असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला अजिबात विसरू नका. पाहत राहा गर्जना महाराष्ट्राची आवाज. वंचितांचा इथेच थांबतो. तुर्तास धन्यवाद.